शेतकऱ्यांच्या निमित्ताने काय मागण्या होत्या आणि कुठे गोंधळ झाला, नेमकी मध्ये काय चर्चा झाली, काय सांगाल? नाही, कलेक्टर आम्ही खाली बोलावलं होतं, ते आले नाही, मग आम्हीच त्यांच्याकडे आलो. असं तर काही नाही आहे ना 20 जण आले पाहिजे का 10 जण आले पाहिजे, असं काही नियम आहे का? कलेक्टर खाली आले असतं तर आम्ही वरती आलो नसतो. ते खाली नाही आले म्हणून आम्ही वरती आलो. पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांची सामंजस्याने चर्चा व्हायला कसं आहे ते, शेतकऱ्याची अवस्था अशी आहे जसा जंगलातला वाघ असतो ना, तो हरणाले खाऊन टाकतं, बडी मछली छोटी मछली को खाता आहे, तशी अवस्था आहे आज आमची शेतकऱ्याची. म्हणजे शेतकऱ्याला कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यापासूनही बंधन आहे. त्याच्यासाठी हानीमारी करण्याला पोलीस करत असेल तो निषेध आहे. हे चांगलं नाही आहे. काय हरकत होतं कलेक्टर इथे याले खाली? नेमकी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काय चर्चा झाली? उमेशराव सांगेल. आपल्याकडे एक प्रश्न आहे. आज संभाजीनगरमध्ये पैठणमध्ये पंचनामे चालू असताना महसूल अधिकारी शेतकऱ्यावरती ओरडला म्हणून संतापामध्ये शेतकऱ्यांनी थेट विहिरीत आत्महत्या केली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? असं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे मस्ती बरोबर नाही आहे. एकतर नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याची मानसिकता पाहिली पाहिजे. त्याला सावरून घेण्याच्या ऐवजी जर प्रशासन असं वागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे. तहसीलदाराच्या सरकारनं जर कारवाई केली तर आम्ही जाऊ थोबाडीत मारायला त्याच्या. तुम्ही सरकार विरोधात रान पेटवताय, मराठवाडा असेल, विदर्भामध्ये तुमच्या आंदोलनाला चांगलं यश येताना दिसतंय, शेतकरी जुळत आहेत. आता खानदेशातही या निमित्ताने पुरा महाराष्ट्र समोर येईल. 28 तारखेला नागपूर पूर्ण गच शेतकऱ्यानं भरेल. प्रचंड ताकदीनं शेतकरी येईल. कर्जमुक्तीशिवाय पर्याय नाही. जो हमी भाव आहे 3400 रुपये सोयाबीनचे आहे, ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. कापसाचं खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे. किती करणार आहे, किती खरेदी करणार आहे, ज्वारी असेल, मका असेल, या सगळ्या बाबतीत या 10-15 दिवसात दिलं नाही तर 28ची वाट पाहू नये. प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये घुसू आणि नंतर पालकमंत्र्याच्या घरी. या सरकारने आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात येईल. आता मात्र मंत्र्यांकडून वेगवेगळी उत्तरं दिली जात आहेत. आता ते म्हणतात दुष्काळ पडल्यावर देऊ. आता काय दुष्काळ पडायचा राहिला आहे? अर्धी अधिक जमीन प्रत्येक जिल्ह्यातली ओली झालेली आहे. पीक दिसत नाही, पाणी दिसतंय. आणि मग ते देवेंद्रजी बोलले होते दुष्काळ केल्यावर आम्ही माफ करू. तर त्यांना असं म्हणणं आहे का आमचा शेतकरी रक्तवामळ होऊ द्या. तो रक्तरंजित झाला तर आम्ही डोळ्यानं पाहतोय. झाला काय रक्तरंजित? आता मरतं काय तू? आणि मग कर्जमुक्ती देतोय. हे बंद केलं पाहिजे. हे जळगावमध्ये पण 4 मंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कोणीच सभागृहात बोलत नाही अशी पण टीका मुख्यमंत्री. आणि त्यांना काय मंत्रिपद भेटले, खुश आहे ते. आता काय शेतकरी वाऱ्यावर. इथं साध्या लहान लहान गोष्टी आम्ही चर्चा केल्या. तुम्ही सांगा मंडल घोषित करायला काय झालं होतं? मग का बरं 3ही मंत्र्यांना सांगितलं नाही कलेक्टरला? आत्तापर्यंत ते घोषित व्हायला पाहिजे होते. मागचे पैसे भेटले नाही. तिकडे त्या बरहामपूरचं आम्ही पाहतोय ते बोर्ड आहे तसं मनमानी वागतं आहे. म्हणजे शेतकऱ्याजवळून 300 रुपये टनानं 300 रुपये क्विंटलनं केळी घेतो आहे आणि त्याच्या 5 मिनटात 15 मिनटात ते केळी जर ट्रकात गेली का ते 1100नं विकतं आहे. काय धंदा चालू आहे? मग 3-4 मंत्री आहे कशासाठी? भाऊ, जिल्ह्यामध्ये एक संकटमोचक म्हणून आहे, मात्र शेतकऱ्यांवरती हे संकट आलेलं आहे. ते पक्षाचे संकटमोचन आहे. शेतकऱ्याचे असते तर बरं झालं असतं ना. आणि गुलाबरावचा आवाज पक्षाशिवाय निघत नाही. बच्चूभाऊ, एक गंभीर मुद्दा आहे, कापसाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारने आता कापसाचं आयात शुल्क जे आहे ते माफ केलेलं आहे. कापूस विकावा कसा हा मोठा प्रश्न असणार आहे. हमी भावाचा मुद्दा दूर आहे. दुसरीकडे CCI जी खरेदी करते, जाचा कटींमुळे जे जिनर्स आहेत ते CCIच्या खरेदी केंद्र घ्यायला तयार नाही. म्हणजे आजच कापूस उत्पादक शेतकऱ्याचं मरण. मला एक सांगा, यांनी GSTचा परतावा म्हणून सोयाबीनला 6000 देतो म्हटलं होतं. मोदीजींनी म्हटलं होतं आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं. त्या बाबतीत काय तर काहीच निर्णय झालेला दिसत नाही. दुसरं कापसाचं 11,000 रुपये भावाची शिफारस केली. केंद्रानं 8,100 जाहीर केले. 110 रुपये. आता 110मध्ये किती कापूस खरेदी करणार आहे, कुठल्या क्वालिटीचा करणार आहे? आणि शेतातल्या मालाची क्वालिटी पाहत असाल तर यांच्यासारखे बेखूब आहे का कोणी? तुम्ही त्याच्यात पाहणार आहे या पाण्यामध्ये त्याची क्वालिटी राहणार आहे. मग भावांतर योजना का सुरू देत नाही तुम्ही? आम्ही ठरवलं पाहिजे ना काय या सगळ्या दुष्काळी याच्यामध्ये, या अवस्थेमध्ये माझा जो कापूस उत्पादक शेतकरी किंवा सोयाबीन आहे त्याचं सोयाबीन अर्धा अधिक गेलं आहे, कापूस अर्धा अधिक गेला आहे. म्हणजे वरते तर निसर्गानं अर्धा मारला आणि आता अर्धं राहिलेलं पीक आहे ते तरी तुम्ही खरेदी करणार आहे का नाही? त्याबाबत काही वाच्यता नाही. कृषी मंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, तुमच्या जिल्ह्यातले नेते मंत्री बोलायला तयार नाही का होय आम्ही खरेदी करू, सगळा करू. पंजाबचा सगळा शेतीमाल 90% खरेदी होतो आहे आणि आत्तापर्यंतचं महाराष्ट्राचं रेकॉर्ड पाहिलं 10 ते 15% खरेदी करतो आहे आम्ही. पूर्ण खरेदी कधीच केली नाही.
कर्जमाफी न होण्याच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटतं लाडक्या बहिणीवरती जास्त लाडके किडके बहिणी 80,000 कोटीचा शक्तीपीठ कोण माफ सुरू केला? हे लाडके बहिणीचं निवड नाटकं सुरू आहे. गृहनिर्माणासाठी तुम्ही 75,000 कोटी दिले. तुम्ही मुंबई पुणा मेट्रो किट्रोसाठी किती पैसा दिला सांगा ना. आणि पैसे आहे नाही तुमच्याकडे, पैसे नाही आम्हाला सांगा ना. दादानं दादागिरी दाखवा ना. 18% तुम्ही आता फक्त कर्ज आत्तापर्यंत कर्ज उचल केली. अधिक एखादा लाख कोटी उचला, कायमचं व्यवस्थित करून द्या. तुम्हीच म्हणत होते 7-12 कोरा कोरा, आता म्हणतो दुष्काळ पडू द्या. अहो नाही, जनाची तर मनाची राहिली पाहिजे का नाही? तेवढी तर ठेवली पाहिजे. सर्व समाज आता आरक्षणासाठी वाढतायत, दुसरीकडे शेतकऱ्यांचं मरण होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच मंत्री बोलतायत, मात्र या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर कुणीच भांडायला किंवा मंत्री बोलत नाही, तुम्ही पाहिजे तेवढं दाखवत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.